काल मी अशा प्रकारचे 10 बनवले आणि ते सेलसुद्धा झाले. एकाच कस्टमरने त्यातले 5 नेले आणि ब्लाऊज शिवून त्या व्यतिरिक्त असे मी 10 बनवले होते. तर विचार करा तुम्ही करायला किती सोपे आहे. तर लाईव्हमध्ये असे 3 घेतले होते, बाकी असे रात्री बनवले होते. तर लगेच होतात, फक्त शिलाई मारायचं काम आहे. तर तुम्ही सेलिंग कुठं करायचं, जसं मी सोसायटीमध्ये केलं, माझ्याकडे ऑर्डर आल्या होत्या त्याप्रमाणे मी सोसायटीत केलं. तर तुम्ही एखाद्या स्टोअरवाल्याला सांगू शकता. स्टोअर एकच राहत नाही, भरपूर सारे स्टोअर असतात आपल्या आजूबाजूला, किंवा छोटंसं मार्केट असेल तिथं तुम्ही भरपूर सारे बनवून तिथे सुद्धा सेलिंग करायची आहे. तुम्ही जर ब्लाऊज ड्रेस शिवत असाल तर भरपूर असे तुकडे उरतात, तो अखंड पीस घ्यायचा किंवा डबल घेऊ शकता तुम्ही 2 तुकड्यामध्ये. त्यामध्ये फॉर्म सेट घालून घ्यायचा आणि पूर्ण बाजू बंद करून घ्यायची. इथं तुमच्याकडे जे मोठे मोठे फॅब्रिक असेल ते टाकून न देता ते साठवून ठेवायचे आणि त्याचा असा यूज करायचा आहे. तुम्ही असा साईड बिझनेस सुद्धा करू शकता. जसा मी करते, जसे मी सेल करते त्या पद्धतीने तुम्ही करू शकता. भाग बंद करून झाल्यानंतर अशा आडव्या लाईन ओढायच्या आहे आपल्याला. आडव्या झाल्यानंतर अशा उभ्या ओढायच्या आहे. असा एक बॉक्स तयार करायचा आहे. आता हे ज्या लाईन ओढलेल्या आहेत त्यावरती शिलाई मारून घ्यायची आहे. पूर्ण ज्या लाईनिंग ओढलेल्या आहे त्यावरती पूर्ण शिलाई मारून घ्यायची आहे. ही शिलाई तुम्ही आडवी सुद्धा मारायची आणि उभी सुद्धा मारायची आहे. आता धागा निवडताना तुम्ही दुसऱ्या कलरचा घ्यायचा. आता येलो कलर आहे तर मी इथं दुसरा कलर घेतलेला आहे, म्हणजे ते जे मारलेले शिलाई आपल्या ठळक दिसतील. जर तुम्हाला आवडत नसेल वेगळा कलर तर तुम्ही तो कलर सुद्धा घेऊ शकता. तुम्ही स्वतःसाठी बनवत असेल तर तुम्ही हाच कलर सुद्धा घेऊ शकता. रेग्युलर जी सुई असते त्याच सुईवरती आपलं चालून जातं. तुम्हाला वेगळी सुई घ्यायची गरज नाही, कारण फॉर्मशीट जे असतात ते नरम असतात. फक्त आपल्याला शिलाई मारताना जसं आपण ते चाललं तसं चालायचं नाही, आपल्याला त्याला फक्त असं मागं लोटायचं आहे, म्हणजे आपली मशीन एकदम फास्ट चालते. आता यानंतर आपल्याला 2 इंचची पट्टी घ्यायची, किंवा तुम्ही जास्त मोठी सुद्धा घेऊ शकता. लगेच त्याची छान फोल्डिंग द्यायची, मोठी फोल्डिंग द्यायची, बारीक द्यायची नाही. इथं छान फोल्डिंग द्यायची. आता मी सारख्या कलरची घेतली, तुम्ही इथं वेगळा कलर सुद्धा घेऊ शकता. आता अशी जी फोल्डिंग आहे ती आपल्याला 4ही बाजूला द्यायची आहे, म्हणजे ज्या सर्व बाजू ओपन आहे त्या सर्व बाजू आपल्याला बंद करायच्या अशा फोल्डिंगने. आता इथं मी पूर्ण फोल्डिंग देऊन घेते. आता फोल्डिंग देऊन झाल्यानंतर बघू शकता आपला आसन इथं तयार झालेला आहे. तुम्ही स्वतःसाठी वापरू शकता किंवा एक बिझनेस म्हणून याचा वापर करू शकता. धन्यवाद.